एका खुर्चीला बांधलेली मुलगी, हात दोरीने बांधलेले, मागे बंदुकीचा आवाज, फक्त एकच प्रश्न, राणी नेमकी कोण आहे? मित्रांनो, मराठी सिनेमात असं काहीतरी वेगळं आणि डार्क खूप दिवसांनी पाहायला मिळतंय. चला तर मग बोल बोल राणी टीजरचा रिव्ह्यू पाहूया. नमस्कार मित्रांनो, बोल बोल राणीचा टीजर पाहिला आणि भाई खरंच सांगतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत डोक्यात फक्त एकच प्रश्न फिरत राहतो, नेमकं चाललंय तरी काय? टीजरमध्ये सई तमनकर एका खूपच रहस्यमय भूमिकेत दिसते. तिच्या चेहऱ्यावर भीती आहे का राग आहे का काही गुपित मोठं लपलंय हेच समजत नाही बाबा. आणि हाच टीजरचा सर्वात मोठा प्लस पॉईंट असू शकतो. एका बाजूला सुबेद भावे, दुसऱ्या बाजूला चिन्मय मांडलेकर, म्हणजे अभिनयाची ताकद तर जबरदस्त दिसते. दिग्दर्शक सिड विंचुरकर यांनी पूर्ण टीजरमध्ये सस्पेन्सच वातावरण तयार केलं आहे. टीजर पाहताना असं वाटतं की ही फक्त एका मुलीची गोष्ट नाही आहे, इथे काहीतरी मोठा गेम चालू आहे, मोठा खेळ चालू आहे. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे टीजर काहीच सांगत नाही आणि आपल्याला काही कळत पण नाही आहेत, पण खूप काही विचार करायला लावतो. यात डायलॉग नाहीत, स्टोरी नाही समजत, पण तरीही उत्सुकता 100% वाढते. मी टीजर पाहिला आणि माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे, अरे बाबा, ही राणी आहे की संपूर्ण खेळाची मास्टर माइंड. जर पूर्ण सिनेमाने हा असाच सस्पेन्स कायम ठेवला तर बोल बोल राणी मराठी सिनेमात एक वेगळा अनुभव ठरू शकतो. बोल बोल राणीमध्ये मुख्य कलाकार आहेत सई तामनकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि दिग्दर्शक आहेत सिद वेंचुरकर. बोल बोल राणीचा टीजर पाहिल्यावर एक खरी आणि शॉकिंग खबर सांगतो. अरे टीजर संपला पण माझा गोंधळ सुरू झाला. कोण कोणाला पकडलं आहे आणि कोण कोणाला खेळवतं आहे काहीच कळत नाही बाबा. माझ्याकडून रेटिंग 4/5 स्टार. सस्पेन्स, रहस्य आणि सई तमनकरचा वेगळा अंदाज यामुळे टीजरने तर उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. तुम्हाला काय वाटतं, ही राणी बळी आहे की खेळाडू आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.